Good morning, student. Today we have learned circular motion and centripetal force. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री गती. Now, what is mean by circular motion? The definition of circular motion: when an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. Example of circular motion: the motion of merry-go-round and the motion of earth around the sun. वर्तुळाकार गती म्हणजे काय? तर वर्तुळाकार गती म्हणजे when an object move when constant speed along with circular path, the motion is called uniform circular motion. म्हणजेच ज्या वर्तुळाकार गतीला आपण एखादा दगड दोरीच्या टोकाला बांधला आणि दोरीचे दुसरे टोक जर हातात धरून आपण दिलेल्या आकृतीप्रमाणे जर आपण ते फिरवलं की जेणेकरून दगड एका वर्तुळाकार गतीने फिरते आणि त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का, त्याची दिशा कोणती आहे, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल की जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचत आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत आणि आपण दोरी सोडून जर दिली तर दगडावरील लावलेला बल संपुष्टात येते आणि त्याच क्षणी वर्तुळाकारवरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फिरेल आणि तो दगड दूरवरती जाऊन पडेल. आपण एक प्रात्यक्षिक केलेलं होतं. एक शिडी घेतलेली होती, त्या शिडीला मधोमध एक गोटी बसवलेली होती आणि शिडी आपण फिरवली आणि त्या शिडीवरती 1 रुपयाचं कॉईन जर आपण ठेवलं तर त्या गतीच्या दिशेने सरळ फेकलं जातं, हे आपण शिकलेलं आहे. यालाच म्हणायचं वर्तुळाकार गती. आणि त्याचे उदाहरणं आपण काय पाहिलं? मोशन ऑफ मॅरी गो राऊंड, म्हणजे आपण पाळणा पाहिलेला आहे यात्रेमध्ये वगैरे, जे वर्तुळाकार गतीने फिरतं, किंवा अर्थ अराउंड दी सन, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, हे सर्क्युलर मोशनचे काय आहेत? उदाहरणं आहेत. आता दुसरं आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स, ज्याला आपण अभिकेंद्री बल असं म्हणतो. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे सेंटर पॉईंट. ज्या वस्तूचा केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूवरती सगळं काही अवलंबून आहे. आता त्याचं डेफिनेशन काय आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्सची. अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. यालाच काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणलं जातं. म्हणजे नेमकं काय की या ठिकाणी वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि याच बलाला आपण अभिकेंद्रिकी बल असं म्हणतो. आणि या बलामुळे वस्तू केंद्रकाकडे जाण्यास प्रवृत्त होते. जसं एखाद्या दोरीला आपण बांधलेला दगड आणि तो वर्तुळाकार कक्षेत फिरवला तर त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने असणारा त्याचा जो वेग आहे आणि त्या वेगावरती तुमच्या हातामध्ये धरलेली जी दोरी आहे त्या दोरीवरती अभिकेंद्रिकी बल काय होतं? प्रयुक्त होतं. यालाच सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. तर एक्झाम्पल बघूया. अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग, द मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ अँड इट्स वेलॉसिटी इन अ ट्रॅडिशनल डायरेक्शन. अंडरस्टँड? ट्रॅडिशनल डायरेक्शन, ती त्या डायरेक्शनवरती ट्रॅडिशनल डायरेक्शनवरती काय होतं? प्रयुक्त होतं. यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं आपण म्हणतो. म्हणजे आपण काय शिकलं? सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स.